श्री विठ्ठल बिरदेवांची कथा तुम्ही ऐकली किंवा वाचली पण असेल, पण आज ही कथा न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पट्टणकडोली च्या छोट्या मुलांच्या सादरीकरणातून अनुभवूया. श्री विठ्ठल बिरदेवची कथा. श्री विठ्ठल बिरदेवची कथा. प्रजापिता व सृष्टीचे पालनहार श्री ब्रह्मदेव आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र दक्षपती होते. त्यांना 6 मुली होत्या. त्यापैकी एक मुलगी सती ही होती. तिचे लहानपण खूप ऐश्वर्य आणि श्रीमंतीत गेले. जेव्हा तिचे लग्न करण्याजोगे वय झाले तेव्हा तिच्या वडिलांनी म्हणजेच दक्षपतीने तिचा विवाह करण्याचे आयोजले. पण तिला कोणत्याही श्रीमंत राजकुमाराशी लग्न करायचे नव्हते, तर तिला श्री महादेवांशी लग्न करण्याची इच्छा होती. पण या विवाहाला तिच्या वडिलांचा विरोध होता, कारण श्री महादेव हे भस्मधारी होते. त्यांचा निवास हा हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये होता आणि ते कोणतेही सोन्याचे आभूषण घालत नव्हते. ते अलंकार म्हणून सर्प परिधान करत होते. पण श्रीदेवी सतीला महादेव हे अत्यंत प्रिय होते. वडिलांचा विरोध पत्करून श्री महादेव आणि श्रीदेवी सती यांचा विवाह संपन्न झाला. ही वार्ता जेव्हा कैलासपती नारद मुनी यांच्याद्वारे श्री दक्षपतीला समजली तेव्हा त्यांनी ठरवले की एका महायज्ञाचे आयोजन करायचे. तेव्हा या महायज्ञाला सर्व देव देवता आप्तेष्ट यांना आमंत्रण दिले. पण देवी सती व महादेव यांना आमंत्रण दिले गेले नाही. ही वार्ता जेव्हा देवी सतीला कळाली तेव्हा तिने आपल्या पतीला म्हणजेच श्री महादेवांना या समारंभाला जाण्यासाठी विनवणी करू लागली. पण श्री महादेव म्हणाले की जिथे आपल्याला बोलावलं नाही त्या समारंभाला आपण जाणे टाळले पाहिजे. पण पितृभक्त मुलीला वडिलांच्या प्रेमाच्या ओढीमुळे ते तिला पटले नाही. ती त्या समारंभास जाण्यास निघाली. समारंभामध्ये गेल्यानंतर तिच्या वडिलांनी तिची विचारपूस न करता सभेमध्ये अवहेलनात्मक वागणूक देऊन अपमान केला. तेव्हा ही वागणूक तिला सहन झाली नाही. तिने त्या यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. ही वार्ता जेव्हा श्री महादेवांना कळाली तेव्हा श्री महादेव क्रोधाभिमान होऊन तांडव नृत्य करू लागले. जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां डमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं डमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं करोतु नः शिव शिव. जरी विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी किशोर चंद्रशेखरे प्रतीक्षणं बंधु बंधुरस्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत् मणामणि प्रभा मनो विनोद मद्भुतं विवर्तुतं सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखर धोरणी विदूसरांग्रिपीठ सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखर धोरणी विदूसरांग्रिपीठ जंगराजमालया निबद्ध जाट जूटक जंगराजमालया निबद्ध जाट जूटक शये चिराय
आणि आपल्या डोक्यातील जटा जमिनीवर आदळण्यास सुरुवात केली. तेव्हा धरणी कंप पाहू लागली, दुभंगू लागली. त्यांच्या जठेमधून एक लिंग बाहेर पडले. त्यांच्या या लिंगामधून महापराक्रमी श्री वीरभद्र जागे झाले. शिव आज्ञा झाल्यामुळे श्री वीरभद्र हे दक्षपतीकडे युद्धासाठी निघाले. त्या युद्धाला जाताना असंख्य अशा भूतपिशाच, आत्मा या सर्वांची सांगड घालून श्री वीरभद्र युद्धास निघाले. शिव आज्ञेचे भान विसरून श्री शिवभद्रांनी दक्षपतीचा शिरच्छेद केला. तेव्हा त्यांची पत्नी द्राक्षायणी आपल्या पतीच्या जीवाची करुण याचना करू लागली. तेव्हा श्री वीरभद्र म्हणाले, तुझा पती शिवनिंदक आहे. त्याचे शीर मी देहास लावू शकत नाही, पण एका प्राण्याचे शीर लावून मी देहास जिवंत करू शकतो. असे म्हणून श्री वीरभद्र पृथ्वी तलावर आले. पृथ्वी तलावर आल्यानंतर प्रथम त्यांना एक धनगर गृहस्थ दिसले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्या धनगर गृहस्थाने एका मेंढराचे शीर देण्याचे ठरवले. पण त्यांनी एक शंका उपस्थित केली. मी एका निष्पाप जीवाचा बळी देऊन एका कर्मकांडामध्ये अडकत आहे. यामधून माझी तुम्ही मुक्तता करा. तेव्हा श्री वीरभद्र म्हणाले, धनगर कुळाचा उद्धार करण्यासाठी मी पृथ्वी तलावर जन्म घेईन. हे वचन देऊन ते देवलोकात शीर घेऊन गेले. पुढे यतावकेश श्री बिरदेवाचा जन्म झाला. श्री बिरदेव हे लहानपणी खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. मेंढ्यांचे पालनपोषण करणे, गोरगरिबांना मदत करणे हा त्यांचा दररोजचा नित्यक्रम होता. पुढे जाऊन कामावती यांच्याशी खूप उत्साहात त्यांचा विवाह संपन्न झाला. पण या संसाररूपी विश्वामध्ये त्यांचे मन रमत नसे. सरते शेवटी त्यांनी आई मायाला सांगितलं की आजपासून माझ्या धर्मपत्नीचा तू सांभाळ कर, कारण माझा जन्म हा मनुष्य उद्धारासाठी झाला आहे. असे सांगून आग्रहाने ते 12 वर्ष तपश्चर्येला बसले. पण त्यांच्या या तपामुळे पृथ्वीची दोलायमान परिस्थिती निर्माण झाली. पृथ्वी कंप पाहू लागली. सर्व देवदेवता भयभीत झाले. अशी परिस्थिती जर कायम राहिली तर पृथ्वीचा विनाश निश्चित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा श्री बिरदेव यांना या तपातून जागं केलं पाहिजे हा विचार करून सर्व देवदेवतांनी ठरवले की श्री विष्णू यांनी या समस्येला दूर केलं पाहिजे. तेव्हा श्री विष्णूंनी एका सामान्य माणसाच्या रूपात येऊन द्वारकेत एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली
गुराढोरांसोबत विठ्ठल वाढत होते. पुढे श्री बिरदेव यांचा शोध घेत ते आले. त्यांची शोध मोहीम ही चालू होतीच. पण श्री बिरदेव यांना वाटत होतं की त्यांची तपश्चर्या भंग होऊ नये. यासाठी श्री बिरदेवांनी श्री विठ्ठलाकडे असंख्य असे वाटेत हिंस्त्र जीवांचा सडा मांडला. पण या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांनी त्यांना शोधण्याचा नित्यक्रम चालूच ठेवला. सरते शेवटी तरवडीच्या बनात आले. झाडांच्या वेटळ्यामध्ये असलेले श्री बिरदेव त्यांना त्या झाडामध्ये असल्याचे जाणवले. तेव्हा श्री विठ्ठलांनी त्यांना करुण याचना केली व या तपामधून बाहेर येण्याची विनंती केली. तेव्हा श्री बिरदेव म्हणाले की या प्रदीर्घ तपातून मी मुक्त व्हायचे असेल तर बिनबेडकीचं पाणी आणि कीड नसलेलं फूल माझ्यासमोर अर्पण कर. मग मी तुला दर्शन देईन. मग मी आणि तू या जगाचा उद्धार करू. श्री विठ्ठल हताश होऊन पाठीमागे निघाले. शेवटी त्यांचा प्रवास चालू असताना ते एका समुद्र किनारे आले. तेव्हा त्या समुद्र किनारी एका गरुडाचा आणि त्याच्या पिल्लांचा सापापासून त्यांनी जीव वाचवला. पिल्लांनी त्यांच्या गरुड आई वडिलांना ही सर्व हकीकत सांगितली. तेव्हा श्री गरुड पक्षाने श्री विठ्ठलांना आपल्या पंखात धरून समुद्रापलीकडे ईश्वरा बागेत घेऊन आले. तिथे त्यांना एक वेगळा चमत्कार पाहायला मिळाला. तो म्हणजे त्या बागेच्या भोवतीने लोखंडाचे तटबंधन व सापांच्या वेटळाची प्रतिकृती असलेली फलश्रुती बघायला मिळाली. शिवाय तेथे 700 दैत्यांचा पहारा सुद्धा होता. तेव्हा श्री विठ्ठलांनी भंडारा टाकला. सर्व दैत्य निद्रा अवस्थेत गेले. श्री विठ्ठलांनी त्या विहिरीत उडी मारून पाणी व फूल घेऊन वरती आले. गरुड पक्षाने पुन्हा त्यांना समुद्रकिनारी आणले. त्या गरुडाचा आणि पिल्लांचा निरोप घेत असताना एक पिल्लू श्री विठ्ठलांसोबत प्रवासात निघाले. पाणी आणि फूल घेऊन श्री विठ्ठल बिरदेवांसमोर उभे राहिले. जेव्हा हे सर्व काही त्यांनी अर्पण केले तेव्हा श्री बिरदेवांनी त्यांना दर्शन दिले. स्वर्गातून हजारो फुलांचा वर्षाव सुरू झाला. तेव्हा श्री बिरदेवांनी श्री विठ्ठलांकडे भूक लागल्याचे सांगितले. तेव्हा मात्र श्री विठ्ठलांकडे श्री बिरदेवांना देण्यासाठी काहीही नव्हते. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता श्री विठ्ठल अन्नाच्या शोधात बाहेर पडले. पाहता क्षणी त्यांना एक श्रीमंत व्यक्ती दरिधुळगोंडा व त्यांची पत्नी भेटली. त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली. पण उन्मत्त अशा दरिधुळगोंडाने ते अन्न देण्याचे नाकारले. शिवाय त्यांनी देवांना चापकाचे फटके उगारले. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तसेच ते पुढे अन्नाच्या शोधात एक प्रामाणिक सेवेकराचा शोध घेण्यासाठी निघाले. पुढे गेल्यावर दरिधुळगोंडाचा सख्खा भाऊ कोड्या नळगोंडा नावाच्या गरीब व्यक्तीशी भेट झाली. तेव्हा पुन्हा त्यांनी ही सर्व हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा पुरेसे अन्न त्यांच्याजवळ खायला नव्हते. पण तरीही त्या दाम्पत्यांनी श्री विठ्ठलांना नाचणीची आंबील आणून दिली. तेव्हा श्री विठ्ठल खुश झाले. त्या बदल्यात त्यांना एक वेताची काठी, घोंगडे, पायातला जोडा आणि भंडाऱ्याचा वाटवा दिला. तेव्हा ते आंबील घेऊन श्री बिरदेवांकडे गेले. त्यांना प्राशन करण्यास सांगितले. आंबील पिऊन श्री बिरदेव तृप्त झाले. कृतज्ञतेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी कोड्या नळगोंड्याच्या घरी चाकरी राहून मी ऋण फेडेन असे सांगून श्री विठ्ठल देव निघाले. जेव्हा कोड्या नळगोंड्याच्या घरी येऊन चाकरी करणार आहे असे सांगताच कोड्या नळगोंडा म्हणू लागला की मी गरीब व्यक्ती आहे, माझ्याकडे काय मिळणार? माझी मुलगी भीमा केंचव्वा, तिच्याकडे 7 मेंढ्या आहेत, पण त्या न दूध देणाऱ्या आहेत. तुला जायचे असेल, त्यांची सेवा करायची असेल तर तू जा. हे ऐकून श्री विठ्ठल देव भीमा केंचव्वाच्या शोधात निघाले. भीमा केंचव्वाला भेटून ही सर्व हकीकत तिला सांगितली. तिने श्री विठ्ठल देवांना आपल्या मेंढ्या चरण्यास दिल्या. चमत्कार असा झाला की त्या मेंढ्या दूध द्यायला लागल्या व ते दाम्पत्य श्रीमंत होऊ लागले. पण त्यांना श्री विठ्ठल देवाच्या पराक्रमाचा आणि चमत्काराचा विसर पडला. ते दाम्पत्य गर्विष्ठ झाले.
तेव्हा श्री विठ्ठल देवांना वाईट वाटले व एका निस्सीम भक्ताच्या शोधात श्री विठ्ठल बिरदेव चालू लागले. पुढे त्यांच्या प्रवासामध्ये घोडीगिरीला गजलिंगा आणि रेडेसूर याचा वध करून ते बागी बदनूर या ठिकाणी आले. एका धनगर हेगडी करून दुधाची मागणी केली. हे देवा तुझा सुंबरानू 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 मांडिला तवाच्या येळाला येळाला तुझा सुंबरानू मांडिला. आम्ही धनगर माळ रानात काळ्या मातीच खऱ्या खोऱ्यानं डोंगर माझ्याला आम्ही राहणार धन मेंढर काळ पांढर माझी लेकर राना माळान चरत उंदड द्याती दिसवर आम्ही धनगर अरे हो काळ रानात अरे हो काळ्या मातीच अरे हो खोऱ्यानं डोंगर माझ्याला आम्ही राहणार. पाटच्या पाऱ्याला रे पाटच्या पाऱ्याला सोंबऱ्या गारगार वाऱ्याला रे सोंबऱ्या गारगार वाऱ्याला अन भाकर बांधून काठीला रे भाकर बांधून काठीला अन घोंगड टाकून पाठीला रे घोंगड टाकून पाठीला हो 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 अन काळा बाजार येत संगतीला दिन रातीला करी कपाची राख नाही मानी उग जनावर आम्ही धनगर अरे हो काळ्या रानात अरे हो काळ्या मातीच अरे हो खोऱ्यानं डोंगर माझ्याला आम्ही राहणार. येताळ बाबाच्या माळाला रे येताळ बाबाच्या माळाला अन शिवराम तात्याची बाभळ रे शिवराम तात्याची बाभळ अरे छक्काट लावलाय शेंड्याला रे छक्काट लावलाय शेंड्याला अरे मेंढर झोपती शेंगाला रे मेंढर झोपती शेंगाला हो 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 गेली पाण्याला कळप कळपान बांधा बांधान त्यांच्या मागून पळत निघाले त्यांचं लेंढाळ आम्ही धनगर अन हो काळ्या रानात अरे हो काळ्या मातीच अन हो खोऱ्यानं डोंगर माझ्याला आम्ही राहणार. त्याने लागलीच देवांना दुधाची घागरही देऊन टाकली. दूध पिऊन देव तृप्त झाले व त्यांना सर्व देवांनी आशीर्वाद दिला आणि सांगितले 11 महिने संसार आणि 1 महिना सेवेकरी हो असे सांगून ते पुढे निघाले. प्रवास करताना सदलगा या ठिकाणी आले. त्यांनी शेमना पीर साहेब यांच्याकडे जागेची मागणी केली, पण ती नामंजूर झाल्याने शेमना पीर साहेबांनी त्यांना सांगितले की उत्तरेला वाहती पंचगंगा
पूर्वेला ठेऊ मिरज, दक्षिणेला कागल हिल्ला व पश्चिमेला करवीर काशी ते तुमचे श्रद्धास्थान होईल. आणि ते ठिकाण दाखवण्यासाठी माझा सेवेकरी बोथे तुमच्यासोबत पाठवतो. तो तुम्हाला जागा दाखवेल. हे ऐकल्यावर विठ्ठल बिरदेवांचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुढे कागल मार्गे नेली तामगाव या ठिकाणी प्रवास करत ते पुढे आले. गोकुळ शिरगाव या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करून ते वसगडे या ठिकाणी देवरूपात अवतरले. त्या ठिकाणी मर्ड्यान बिरोबा देवाची स्थापना केली आणि त्या रात्री पट्टण कडोली या पुण्यनगरीमध्ये साक्षात श्री विठ्ठल बिरदेवाचे आगमन झाले. पण नदीकाठच्या मार्गाने प्रवास करत असताना थळ पांढरीला साक्षात्कार झाला. सुट देह भान काळ जात आनंदाला आलं या उधान फुलहलस पान किरपेन सुंबरान गा देवा सुंबरान गा सुंबरान गा देवा सुंबरान गा. सुखन दुःख जणू ऊन सावली पारखिले करास झाली माऊली भिडतो आभाळी बांधिला झुला झुलतो आनंदी जीव एकला. सळसळ पानांची साद ऐकू आले झुळ झुळ पाण्याची प्यास लागली. आली आली फाट आली कोंबड्यानं बांधली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी. आली आली फाट आली कोंबड्यानं बांधली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी. चमचम चांदण्याची रात आली रंगा भिर भिर वार इथं घालत या पिंगा. गंगा आली रानो माळी धरती आली साजनवा. सुंबरान गा देवा सुंबरान गा सुंबरान गा देवा सुंबरान गा. आली आली फाट आली कोंबड्यानं बांधली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी. गरुड घोडा ओरडला. खडकाच्या माळाला देवाचे आगमन झाले. दुसरा साक्षात्कार झाला. त्यांना सुकून आला. जवळजवळ 3.5 दिवस देव झोपी गेले. तेव्हा त्यांनी आपल्या मळीपासून सोमा मालदार नावाचा एक माणूस बनवला व कलेशा भगवान यांच्याकडे पाठवला. तेव्हा सोमा मालदारने सांगितले, देवांना थोडी जागा हवी आहे. तेव्हा कलेशा भगवानने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत चर्चा करून तुम्हाला कळवतो असा निरोप देऊन पाठवले. चर्चेमध्ये असा विषय झाला की 1000 ढोल वाजतील, त्या आवाजाने कान कटाळतील, 1000 मेंढ्या कापतील, रक्तांचा सडा वाहतील, तेव्हा जागा द्यायला नको. तेव्हा सोमा मालदार म्हणाले, तुमच्यापेक्षा माझे देव लिंगायत आहेत. चौक लिंगा माझ्या देवाच्या गळ्यात आहेत. तेव्हा तुम्ही म्हणताय तसे होणार नाही. पण तेव्हा श्री विठ्ठल बिरदेवांनी रक्ताचा सडा पडणार नाही, 1000 ढोल वाजले
तरीही आवाज येणार नाही, हा चमत्कार घडेल असा कृपा आशीर्वाद देईन असा संदेश दिला व 12 काठी जागा मागितली. ती जागा म्हणजे पुण्यनगरी सोन्याची पट्टण कोडोली. श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं. हे शब्द ऐकताच कलेशा भगवान, निरुषा पाटील शिवाय नारू गावडे गावकरी सर्वजण देवाच्या दर्शनाला येऊ लागले. तेव्हा दर्शनाला नारू गावडे येत असताना देवांना जाणीव झाली की त्रेतायुगामध्ये वीरभद्राने जेव्हा वचन दिले होते की मी धनगर कुळाचा उद्धार करण्यासाठी जन्म घेईन, तो धनगर वंशज म्हणजेच हा नारू गावडेच आहे असे समजताच देवांनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला आणि सांगितले की मी दिलेला शब्द पूर्ण करत आहे आणि तुम्हा सर्व धनगर वासियांचा उद्धार होण्यासाठीच माझा भंडारा या ठिकाणी राहील. तर आज नारू गावडेचे वंशज म्हणजेच या पवित्र पुण्यनगरी पट्टण कोडोलीमधील सर्व पुजारी वर्ग आहेत, जे जवळजवळ 900 वर्ष देवाची इमानी एतबारी सेवा करीत आहेत आणि सेवा करत राहतील याचाच आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं. बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं. विठ्ठल बिरदेवाच्या नावानं